साळवींचा प्रवेश होतोय शिंदे गटामध्ये आणि त्यामुळेच शिंदे साळवी हे आनंद आश्रमाकडे रवाना झाले। जय्यत तयारी करण्यात येते। माजी आमदार राजन साळवींचं शक्ती प्रदर्शनही पाहायला मिळालं। शेकडो कार्यकर्त्यांसह राजन साळवी सध्या ठाण्यात आलेत आणि शिंदे गटामध्ये त्यांचा प्रवेश होतोय। ठाकरे गटासाठी एक मोठा धक्का, कोकणातील राजकारणात मोठी उलथापालथ होताना पाहायला मिळते। राजन साळवी आता एकनाथ शिंदे राजन साळवी आनंद आश्रमाकडे रवाना झाल्याचं पाहायला मिळतंय। आनंद आश्रमाकडे ते रवाना झाले। शिंदे साळवींचा एकाच गाडीतून प्रवासही यावेळी पाहायला मिळालाय। अगदी थोड्याच वेळात राजन साळवींचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश होईल। शिंदेंचा ठाकरेंना हा धक्का पाहायला मिळतोय। साळवी यांनी किमान 100 बैठकांमध्ये केला होता। देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा शब्द दिलाय, रवींद्र चव्हाणांनी असा शब्द दिलाय, आपण भाजपमध्ये जाऊ आणि तिथे आपल्याला MLC देतील, 100 कोटीची कामं देतील, अशा पद्धतीच्या अनेक प्रकारची वक्तव्य त्यांनी गाव या पंचायत समितीने एक बैठकीमध्ये केलेली आहे। आणि केवळ भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजा अजिबात उघडला नाही। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही। आणि मग अशा वेळेला केवळ नाईलाज म्हणून त्यांना ज्यांच्या विरोधात लढले, ज्यांच्या विरोधात आकांड तांडव केला, ज्यांच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केल्या, त्या शिंदे गटाच्या सामंतांच्या हाताखाली जाऊन काम करण्याची नामुष्की राजन साळवी यांच्यावर आलेली आहे। आज जरी हे विकाऊ राजकारण, विकाऊ नेते जरी भाजपा किंवा इतर कुठल्या शिंदे गटामध्ये गेले तरी सर्वसामान्य कार्यकर्ता त्याहीपेक्षा मजबूतीने बाहेर येईल। आम्ही आता पुढच्या आठवड्यापासून तालुकानिहाय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या ज्या बैठका घ्यायला सुरुवात करू, मेळावे घ्यायला सुरुवात करू, त्यावेळी एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आनंद आश्रम इथं, कारण आनंद आश्रमात आहे केंद्र होणारे साळवींच्या प्रवेशाचं। साळवी देखील त्यांच्या सोबत आहेत। साळवींचा पक्षप्रवेश होतोय शिंदे गटामध्ये आणि राजन साळवी एकनाथ शिंदे एकाच गाडीतून आता उतरलेत आणि आनंद आश्रमात पोहोचलेत। त्यालाच दुसरीकडे किरण सामंत देखील याच गाडीतून उतरल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे, राजन साळवी आणि किरण सामंत या गाडीमध्ये होते आणि आता ते आनंद आश्रमात पोहोचलेत। इथंच साळवींचा प्रवेश होणार आहे। मिळाले ना फ्रेम शिंदे साळवी आनंद आश्रमात पोहोचले। तिथंच साळवींचा पक्षप्रवेश होणार आहे। ठाकरे गटाकडून तिकीट न मिळाल्यानं राजन साळवी खरं तर नाराज होते आणि त्यानंतर नाराजीच्या चर्चांना उधाण आलं। एकीकडे साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या, मात्र दुसरीकडे शिंदेंच्या सेनेमध्ये साळवींनी प्रवेश केल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यामुळे कोकणातच आता उदय सामंत यांना एक पर्याय निर्माण झालाय का अशी ही चर्चा रंगू लागली आहे। त्यामुळे शिंदे गटामध्ये साळवींचं स्थान काय असणार, साळवींना कोणती जबाबदारी दिली जाणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। उदय सामंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। किरण सामंत देखील आहेत। किरण सामंत यांच्याच मध्यस्थीने खरं तर हा पक्षप्रवेश पार पडल्याचंही बोललं जात आहे। मात्र आता साळवी शिंदे गटात आहेत, त्यामुळे ठाकरेंना कोकणात जबरदस्त धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। कोकणाचा गट ठाकरे आता पुन्हा कसा बांधणार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कशा पद्धतीत मोर्चे बांधणी करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे साळवींचा प्रवेश होतोय शिंदे गटामध्ये आणि आनंद आश्रमात सध्या
एकनाथ शिंदे, राजन साळवी, किरण सामंत, उदय सामंत हे पोहोचलेले. शेकडो कार्यकर्ते देखील साळवींचे इथं उपस्थित आहेत आणि त्या शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश पार पडतोय. हॅलो अधिक माहिती जाणून घ्या. आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर सध्या संपर्कात आहेत. सूरज, आनंद आश्रमात पोहोचलेत साळवी, कधी पक्षप्रवेश होणार आहे? किती संख्येनं कार्यकर्ते देखील पक्षप्रवेश करतायत? सूरज, माझा आवाज पोहोचतोय? सूरज यांच्याशी आपण पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत संपर्क साधण्याचा. मात्र साळवींचा प्रवेश होतोय ठाण्यातनं. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. आनंद आश्रम परिसरात सध्या पोहोचलेले आहेत. आनंद आश्रमामध्ये साळवी, एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि किरण सामंत हे पोहोचलेले. पुन्हा एकदा जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी सूरज अधिक माहिती देतात. सूरज, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय? साळवींचा प्रवेश होतोय, जय्यत तयारी दिसतीये. सूरज, माझा आवाज पोहोचतोय? साळवींचा प्रवेश होतोय आणि ठाण्यातनं आपण पाहतोय ही थेट दृश्य. आनंद आश्रम परिसरात सध्या पक्षप्रवेश पार पडला. असं झालं? इतके वर्ष तुम्ही ठाकरे गटात होतात, आज वेगळी भूमिका. गेली 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने काम करत होतो. मी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि आमदार अशा तऱ्हेचं माझी वाटचाल. आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये योग्य ती कामं झाली पाहिजेत आणि त्याकरता आम्हाला एकच आता वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यबाण ही निशाणी मला त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. काय नेमकं कोण कारणीभूत होते, काय वाटतं तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला इतक्या वर्षाची शिवसेना केलेला आहे की माझ्या पराभवाला कारणीभूत जी मंडळी आहेत त्यामध्ये विनायक राऊत असतील, त्यामध्ये तिथले पदाधिकारी असतील, त्यांच्या सोबत जाणारी मंडळी असतील, या सर्वांनी एकत्र मिळून माझ्या विरुद्ध काम केलं. यासंबंधीचे सविस्तर मी पुरावे उद्धव साहेबांकडे दिलेले आहेत आणि म्हणून तो निर्णय मी आज रोजी घेतोय. तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत गेलात तरी तुमच्याची चौकशी सुरू होणार असं तुम्ही? शिंदेच्या चौकशीही होणार, तो त्यांचा कायदेशीर बाजू झाली, पण मला माहिती आहे चौकशीमध्ये माझ्याकडं काहीच निघणार नाही. मी चौकशीमध्ये नक्की निर्दोष असणार हा मला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद सर, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नवी मुंबई. 30 वर्ष मी शिवसेनेत होतो असं साळवी म्हणालेत. मात्र साळवींचा आज प्रवेश होतोय तो शिंदे गटामध्ये. शिंदे, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजन साळवी आनंद आश्रमात पोहोचलेत आणि इथंच आता पक्षप्रवेश पार पडणार आहे आणि यासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याचं दिसतंय शिंदे गटाकडून. ठाण्यामध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय. कोकणात ठाकरेंना धक्का बसल्याचं पाहिलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतली समीकरणं या पक्षप्रवेशानं बदलताना पाहायला मिळतात. दुसरीकडे आपण पाहतोय की सामंतांना देखील एक पर्याय आता उपलब्ध होताना पाहायला मिळेल. त्यामुळे साळवी, सामंत अशा पद्धतीत यापुढे हे राजकारण रंगतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. आणि दुसरीकडे साळवींना नेमकी कोणती जबाबदारी शिंदे गटातून आता दिली जाते ते देखील पाहावं लागेल. राजन साळवी सध्या ठाण्यात शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत. आता कोकणात त्यांच्यावर काय जबाबदारी सोपवली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. साळवींचा ठाण्यात न पक्षप्रवेश होताना आपण पाहतोय
राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करतायत. दोन 2024ची विधानसभा निवडणूक होती आणि त्यात साळवीन डावलण्यात आलं. राजन साळवी यांनी विनायक राऊतांवरही थेट आरोप केल्याचं पाहायला मिळालं होतं. विधानसभेमध्ये मदत केली नाही असाही आरोप साळवींनी विनायक राऊतांवर केल्याचं पाहायला मिळालं.